जगात तीन प्रकारचे सुख आहेत. एक विषयाचं सुख आहे, एक ब्रह्म सुख आहे आणि तिसरं सुख आहे ते प्रेमाचं. विषयाचं सुखही नको म्हणतात, कारण विषयाचं सुख कामाचं नाही. ब्रह्मरसाचं सुख तेही मर्यादित राहत, ते वाढतही नाही आणि ते ब्रह्म सुख कमी होत नाही. पण 3 नंबरचं जे सुख आहे त्याची अपेक्षा नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. आणि प्रेमाचं सुख नसेल तर समाधान प्राप्त होणार नाही. प्रेमाविन नाही समाधान. आता लोचनी सुखा झाले हो साधनी, सुखा झाले हो साधनी, सुखा झाले हो साधनी.
जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय प्रेम सुखादी प्रेम सुखादी प्रेम एका जनार्दनी प्रेमाची गोडा एका जनार्दनी प्रेमाची गोडा एका जनार्दनी प्रेमाची गोड एका जनार्दनी प्रेमाची गोड अनुभवे सुरवाड जाण दिल अनुभवे सुरवाड जाण दिल अनुभवे सुरवाड जाण दिल अनुभवे सुरवाड जाण दिल प्रेम सुख देई 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 प्रेम सुख दे प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान प्रेम सुख देई 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 प्रेम सुख धोपार कुमार जय जय धोपार खो भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान रांडवेने जीवी शृंगार पैकेला रांडवेने जीवे शृंगार पैकेला प्रेमा विन झाला ज्ञानी तैसा प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान एका जनार्दनी प्रेमाती गोड एक
एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवे सुरवाड जाणतील प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान विठ्ठल हरी बोला पुंडली पंढरीनाथ भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं महायोगपीठे तटे विमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्ति मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं पांडुरंगाकारू पधार मन मन पांडुरंगाकारू पधार मन मन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासे त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मणे निवृत्तीदा स्वावधारी जोजी आता विनोवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनीमिया जयांची केली स्मरण होय सकळ विद्धींचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
आद्यत्रे जननी देवाचे देवादि देवा जगत्रे जीवा पर्येशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनामाईशी दे प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा विठाला भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्म्याच्या पावनाने या पवित्र दरबारामध्ये आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता अभंग जो तुमच्यापुढे गायला गेला जो तुमच्यापुढे मांडला गेला ते शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा आणि या अभंगामध्ये फक्त प्रेमाचं सुख नाथ महाराज मागतात भक्ती पाहिजे पण भक्ती विरहित जर भक्तीमध्ये प्रेम नसेल तर ती भक्ती कामाची नाही असं नाथ महाराजांचं मत. भक्ती प्रेमा विनत ज्ञान नको देवा. ज्ञान भरपूर आहे पण त्यामध्ये प्रेम नाही. ज्ञान भरपूर आहे पण त्याच्यामध्ये भक्ती नाही. असं ज्ञान मला नको असं नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. 2 नंबरच्या चरणात प्रवेश करत असताना प्रेम सुख देई प्रेम सुख देई. जगात 3 प्रकारचे सुख आहेत. एक विषयाचं सुख आहे, एक ब्रह्म सुख आहे आणि तिसरं सुख आहे ते प्रेमाचं. विषयाचं सुखही नको म्हणतात कारण विषयाचं सुख कामाचं नाही. ब्रह्मरसाचं सुख तेही मर्यादित राहत, ते वाढतही नाही आणि ते ब्रह्म सुख कमी होत नाही. पण 3 नंबरचं जे सुख आहे त्याची अपेक्षा नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. आणि प्रेमाचं सुख नसेल तर समाधान प्राप्त होणार नाही. प्रेमाविन नाही समाधान. आणि मग या 2 प्रेमाचा विचार पटवून देण्याकरता एकनाथ महाराजांनी अभंगाच्या 3 नंबरच्या चरणात एक दृष्टांत दिला. एखाद्या बाईने भरपूर अलंकार घातलेत, 99,000 रुपयाची पैठणी नेसली, अलंकार भरपूर घातले, पण तिच्या कपाळ कुंकू नसेल तर नाथ महाराज म्हणतात ते तिचं नटणं व्यर्थ आहे. त्याचा सिद्धांत म्हणला रांडवेने जीवी शृंगार पैकीला. एखाद्या बाईने भरपूर शृंगार केला पण कपाळाला कुंकूच नाही तिने लावलं तर शृंगार जसा व्यर्थ आहे तसं भक्ती विरहित ज्ञान हे व्यर्थ आहे. आणि तो या अभंगाच्या शेवटच्या चरणात नाथ महाराज सांगतात सगळ्यात गोड कोण काय असेल तर प्रेम सुख गोडी का जनार्दनी. प्रेमाती गोड. ते गोड प्रेम आमच्या जीवनात प्राप्त व्हावं. अनुभवी लोक ते जाणत आहेत असं नाथ महाराज या अभंगाच्या 4ही चरणामध्ये आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतायत. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. आपल्या या वनपुरी गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ नामसंकीर्तन सोहळा तथाच ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा. आणि या सोहळ्याला पाहता पाहता 43 वर्ष झाली. कळलेच नाही झाले किती दिस. पाहता पाहता 43 वर्ष. अजून एक 5-6 वर्ष गेली की नाना सुवर्ण महोत्सवाचा दिवस तुमच्या वनपुरी गावात आला. 50 कारण कुठल्याही गोष्टीला मर्यादा दिल्या गेल्यात. 12 वर्षाचा काळ झाला की 1 तप होतं, 24 वर्षाचा काळ झाला की 2 तप होतात, 25 वर्षाचा काळ झाला की रौप्य महोत्सव होतो, 36 वर्षाचा काळ झाला की 3 तप, 48 वर्षाचा काळ झाला की 4 तप आणि 50 वर्षे एखाद्या गोष्टीला पूर्ण झाली की त्याला सुवर्ण महोत्सव असा शब्द येतो. महाराज पुढे 75ला अमृत महोत्सव येतो, 100ला हिरक महोत्सव, असे वेगवेगळे शब्द येतात. पैकी आता हा 4थ्या तपाकडं आणि 4थ्या तपातून सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणारा उत्सव याही वर्षी अगदी जोमामध्ये या मंडपामध्ये होतोय. आणि कीर्तनाची मर्यादित वेळ फार गोड आहे. पूर्वीच्या काळात 9 ते 11 कीर्तन असायची. जेवणारे पंक्तीला रिटून जेवायचे आणि एकदा जेवण झालं
आणि एकदाही मंगलवाद्य वाजू लागली की माझं मत नाही, पण नाथ महाराज ते नामदेव महाराज सांगतात, कीर्तनी बैसता निद्रे नागविली, मन माझे गुंतले विषय सुखा, मन माझे गुंतले विषय सुखा. 9 ते 11च्या कीर्तनाला जीवन गडी आला, वाटाण्याचा भात खाऊन आला, पावट्याची आमटी खाऊन आला, आणि एकदा का मंगलवाद्य वाजू लागली, एकदा की कीर्तन रंगात आलं की मागचा पुढच्याच्या पाठीत डोकावत. माझ्या कीर्तनात दादा दोघं झोपत होती, दोघं. पूर्वीचा काळे, चांगला 15 वर्षापूर्वीचा काळे, दोघं झोपत होती तात्या. पण दोघं एकमेकाला असे हे करायचे. मी म्हणलं काय चाललंय? हा म्हणले महाराज एक म्हणला तो झोपतोय. तो काय करतोय? कीर्तनात झोपतोय. झोपू दे म्हणलं, काय तुला अडचण आहे, गाडी आणून देतो. नाही म्हणला झोपू द्या, पण घोरतोय. म्हणलं घोरतोय, घोरू दे, तुझा काय तोटा आहे? म्हणलं तो घोरला, मला झोप येत नाही, त्याचं काय. सगळे एकाच पॅनलचे निघाले महाराज. चला, ही मर्यादित वेळ फार गोड आहे. कीर्तन करायला प्रसन्न वेळ, प्रवासाला त्याची उत्तम वेळ, आणि पोटोबा नसल्यामुळं विठोबा सगळे चित्त. फक्त 9 वाजल्यानंतर मात्र कधी बो संपवतोय. मग त्यांनी कितीही चांगलं सांगू देत तरी सुद्धा ते आम्हाला रुचत नाही, आम्हाला पटत नाही. अतिशय उत्तम वेळ 9 ते 11, 7 ते 9 हा या मर्यादित वेळेमध्ये. आणि आपणही महाराज आपल्याला जेवढं 7-12 दिलाय तेवढंच कसावा ना. शेजाऱ्याचं वाट्याने करायचं काय कामाचं आहे? जेवढा 7-12 आपला 7-12 किती वेळ आहेत? 7 ते 9, 9 ते 11 ते 9 नंतर जेवणाची वेळ आहे. जेवणाचा 7-12 9 नंतर चालू होतोय. जेवणाऱ्यांचा 7-12 करायची काय कारण आहे आपली? चला, हा अभंग नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराजांचं जीवन बारकाईने पहा महाराज. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये किती प्रेम होत. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये कधी शांती ढळली नाही. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये कधी राग आला नाही महाराज. नाथ महाराजांच्या नंतर आता एकच नाव आमच्या आळंदीमध्ये येतं, ते शांती ब्रह्म कोरेकर बाबांचं. नाथ महाराज गेल्यानंतर पुन्हा कोणाला शांती ब्रह्म ही पदवी प्राप्त झाली नाही. 2 प्रसंग सांगून जातो महाराज. एका सदग्रस्ताच्या मुलीचं लग्न जमलेलं होतं आणि त्याला पैशाची गरज होती. पैठण नावाच्या क्षेत्रात त्यावेळेस पैठणीत न्यायपीठ होतं. पैठण नावाच्या क्षेत्रात आपल्या मुलीच्या लग्नाला 100-200 रुपये मिळतील का? कारण 200 रुपयात त्या काळात लग्न होऊन जायचे, 100 रुपयात हे लग्न व्हायचे. अजूनही काही लोक म्हणतात आमच्या लग्नात 70 रुपये तोळा सोनं होत. त्याने आपली गरज भागावी म्हणून पैठण मध्ये आला. आता गावात काही पारव काही मंडळी बसलेली असतात, त्यांना चांडाळ चौकड असं म्हटलं जात. या मंडळीने त्या सदग्रस्ताला पाहिलं. म्हणजे का तुम्ही आमच्या गावात नौखे दिसताय? हो म्हणले, मी नौखाच. कोणाकडे चाललाय? नाही म्हणले, माझ्या मुलीचं लग्न जमलंय आणि नाथ महाराजांच्याकडे मी जरा याचना करण्याकरता चाललोय. मुलीच्या लग्नाला काही मदत मिळते का ते पाहायला मी चाललोय. कारण वारकरी संप्रदायामध्ये मगाशी आमच्या युट्यूबवाल्यांनी मला प्रश्न विचारला होता गाडीत बसल्यानंतर, महाराज नाथ महाराज पहिले का तुकाराम महाराज पहिले? म्हणलं नाथ महाराज 14व्या शतकात, तुकाराम महाराज 16व्या शतकात. त्यांचा पुन्हा एक प्रश्न होता, मग दोघात मोठं कोण? खरं तर आमच्या संतात भेदभाव करता येत नाही महाराज. या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत झाले त्या सर्व संतांनी समाजाकरताच आपला देह कष्टविते परोपकारी दुसऱ्यासाठी आपण उपाशी राहिले, पण इतरांच्यासाठी आपला देह कष्ट वेला. मग तुकाराम महाराजही मोठे आणि माझे ज्ञानोबाराय सुद्धा याच्याही पुढे एक वाक्य वापरून जातो की माझे ज्ञानोबाराही मोठे, माझे तुकोबाराही मोठे, माझे नाथ बाबाही मोठे. तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला भगवान घेऊन जात आहेत आणि माझ्या नाथ बाबांच्या घरी एक नाही 36 वर्ष. किती वर्ष? 36 वर्ष काम करतायत. ज्याच्या घरी 36 वर्ष काम करतायत देव, तो केवढा मोठा माणूस असला पाहिजे. आमचा सालाचा गडी 6 महिन्यातच बिछाना आवळून पळून जातो महाराज उचेल घेऊन. इथं 36 वर्ष नाथांच्या घरी राहतायत माझे पंढरीचे मालक. त्या नाथ महाराजांच्याकडे काहीतरी मदत मिळेल म्हणून मी आलोय. चांडाळ चौकड्याने विचारलं किती मदत लागते तुम्हाला? आम्ही देतो.
आम्ही तुम्हाला विनाव्याजी देतो, आम्ही तुमच्याकडून कुठली अपेक्षा करत नाही, आम्ही तुम्हाला मदत म्हणून देतो. तो म्हणला 200 रुपयाची गरज आहे. किती गरज आहे? 200 रुपयाची आम्ही देतो. पण एक काम करायचं, तुम्ही आता एकनाथ महाराजांच्या घरी जायचं आणि असं काय वागायचं की ते तुम्ही तसं वागल्यानंतर एकनाथ महाराजांना राग येईल आणि एकनाथ महाराज रागाच्या भरात तुम्हाला शिव्या देतील किंवा तुम्हाला मारतील, असं तुम्ही वागण्याचा प्रयत्न करायचा. याला वाटलं बरं झालं 200 रुपये फुकट मिळत आहेत. त्या सरग्रस्तांनी नाथ महाराजांच्या घरी गेला. सकाळची वेळ होती. बरं, सकाळच्या वेळेत आमचे रामदास स्वामी सांगतात, प्रभाती मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी रामाधी वंदावा, सदाचार हा थोर सांडू नये तू, जगी तोची तू मानवी धन्य हो तू. सकाळी सकाळी पूजेची वेळ होती. नाथ महाराजांच्या घरी झाडलोट झालती, सडा समर्जन झालतं, रांगोळी काढलेली गेलेली होती आणि वाड्यामध्ये या सरग्रस्ताने प्रवेश केला. नाथ महाराज देवपूजा करत होते. महाराज काय करत होते? देवपूजा करत होते. आणि जी माणसं नित्यनेम करतात त्यांच्याजवळ देव राहतो. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्यनेम ते प्राणी दुर्लभ, नेमेकामी पाणी दुर्लभ, नित्यनेम नामी ते पाणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरिपाठातल्या 22व्या क्रमांकाचा अभंग आहे. महाराज काय झालंय सगळा घोळ, कीर्तनकाराचेच हरिपाठ पाठ नाहीत तर तुमचे कसे राहतील. मी मागल्या आठवड्यात एका गावात प्रश्न केला तर शेवाळवाडीमध्ये, सांगा म्हणला अभंग किती क्रमांकाचा आहे. संस्थेची मुलं होती प्रद्युम्न महाराज, त्यांनाही नंबर सांगता नाही आला त्या अभंगाचा. ऐकणारे सुद्धा कोणी सांगणार. मी पुन्हा प्रश्न केला, सांगा या अभंगाचा क्रमांक किती. एक जण उठून उभा राहिला, म्हणला आम्हाला जर माहिती असतं तर तुला कशाला फेटा बांधायला लावला असता. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, तया जवळी, तया जवळी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. नाथ महाराज नित्य नेम करत होते. देवपूजा नाथ महाराजांची चालली. राग आणायचाय नाथांना. आणि मग या सरग्रस्तांनी काय केलं, आपण कोणाच्याही घरी गेलो तर घराच्या बाहेर काय करतो आपण, पहिलं चप्पल काढतो. चप्पल आपण काय करतो, घराच्या बाहेर चप्पल काढतो. आता तर चपला कुठे येत महाराज. टॉयलेट बाथरूम मध्ये असू द्या, ती गरज आहे, पण स्वयंपाक करताना बी चपला. आम्ही म्हणलो स्वयंपाक घरे ही चप्पल इथं. ती बाई म्हणली महाराज ही स्वयंपाकाची चप्पल आहे, स्वयंपाक करायची. मी म्हणलं बोला हाणायची आहे का एखादी. स्वयंपाकाला चप्पल काढायचा पूर्वी नेहमी उमरेच्या बाहेर चप्पल काढली जायची. उमरेच्या बाहेर चप्पल काढली जायची. याने वाड्यात प्रवेश केला. नाथांना राग आणायचा आहे, वाड्यात प्रवेश केला. वाड्यात प्रवेश करून राहिला नाही, मेन आपल्या असणाऱ्या त्या बैठक रूम मध्ये गेला तरी चप्पल काढली नाही. आणि नाथ महाराज इथं देवपूजा करत होती, ते देव घरात चप्पल घालून गेला. का? नाथांना राग यावा म्हणून. आपल्या जर घरात बूट घालून एखादा आला, तुम्हाला स्वपन काकाची शपथ आहे, काय करताल तुम्ही? बूट घालून जर नाना आलाच काय करताल? दोन लाव महाराज त्याच्या कानाखाली. आपण नाथ महाराजांचे देव घरात चप्पल घालून सदग्रस्त जातोय. नाथ महाराजांना राग आला नाही, या उलट नाथ महाराज सांगतात गिरजा चहा पाण्याची व्यवस्था करा. आपल्याकडे पाहुणे आलेत, त्यांचं एवढं प्रेम आपल्यावर की पायातली चप्पल काढायचेच विसरले. याला म्हणतात शालोटला. याला काय म्हणतात? शालोटला. नाही राग आला महाराज, 200 रुपयाचं काम होतं का नाही, पुन्हा चिंता. चप्पल बाहेर काढली,
या म्हणली अतिथी देवो भव आनंद सदनाम सुताच सूर्या कांता मृदुभाषिणी सन्मित्र सोयरे आज्ञा परासेवका आतिथ्यम प्रतिदिनम शिवपूजनम मिष्टानपानम ग्रहे साधू संध नित्योपासती धन्यो गृहस्थाश्रमा. आतिथ्यात चहा पाणी झालं, गिरजा जेवणाची व्यवस्था करा. नाथ महाराज गिरजा देवीला आवाजाव बोलायची बर का. नाथ महाराज गिरजा देवीला आवाजाव बोलायचे, यांना यांना जेवणाची व्यवस्था करा. जेवण झालं, महाराज स्वयंपाक तयार झाला, दोघ जण पंक्तीला बसलेत. नाथ महाराजांना जो 200 रुपयाची गरज, नाथांना राग आणायचा आहे त्यासाठी त्यांच्या घरात बसलाय. जेवण वाढता वाढता गिरजा काकू आल्या, पात्रात भोजन वाढतायत. यांनी काय केलं, नाथांना राग यावा म्हणून पात्रावून उठला आणि गिरजा काकूच्या पाठीवर जाऊन बसला. मला सांगा, आपल्या घरात एखादा पाहुणा आला आणि त्यांनी जर आपल्या बायकोच्या पाटकोळी बसला तर तुम्ही त्याची आरती कराल का? काय कराल? काय कराल? आपण क्रोधीच आहे ना, आपण काय शांती ब्रह्म आहे का? नाथ महाराजांच्या दत्त गिरजा काकूच्या पाटकुळी बसला. गिरजा काकूला नाथ महाराज म्हणतात, गिरजा सांभाळा बर, बाळ तुमच्या पाठीव बसलंय. बाळ तुमच्या पाठीव बसलंय. एवढे अधिकारी, एवढा अधिकार ज्यांचा, ते नाथ महाराज प्रेम सुखाची अपेक्षा करतायत. महाराज सांगू याच्या पुढं, अरे ज्याच्या घरामध्ये 36 वर्षे देव राबतोय, ज्याच्या घरामध्ये 36 वर्ष कधी बैठक व्यवस्था करतोय, कधी द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाय हारी तुम्ही एवढं भारी वाजवतोय म्हणलं मी म्हणणारच महाराज. ओ दोडके महाराज ना, ओ महाराज टाळी वाजवा एकदा त्यांच्या करता. काय महाराज तुम्हाला सांगू का तात्या, संप्रदायातली वाद्य आता याच्या कुठल्याही स्वरूप बोट ठेवलं तरी त्यातनं आवाज निघेल. सावर ठेवा, पवर ठेवा, गवर ठेवा, मवर ठेवा, पण त्यातनं स्वर निघेल. पण या कातड्याला बोलायला लावायचे. काय करायला लावायचे? कातडे महाराज मेलेले जनावरच, पुडीचं, दुमाचं, वाढीचं, काय मेलेल्या जनावराचं नाना कातड आहे. पण ती विठ्ठल विठ्ठल म्हणतो. कोण? कातड. काय म्हणत? कसलं आहे ते? मेलेल्या जनावराचं आहे. आपण कशी येत? मेलेल्या जनावराचं कातड विठ्ठल म्हणतोय, राम म्हणतोय, आणि आम्ही जिवंत माणसं राम म्हणाय तयार नाही. महाराज पाणी वाये हारी कावडीने, कावडीने श्रीखंड्या चंदन उगळून करी. कधी पाणी वाहतोय विठाला विठाला विठाला. कधी बैठक व्यवस्था करतोय महाराज. कीर्तनामध्ये
ही बैठक व्यवस्था करायचं काम करतोय. जुन्नर तालुक्यामध्ये मी कीर्तनाला गेलतो. 9 ते 11चं कीर्तन होतं आणि मग मला कार्यकर्त्यांचे फोन यायचे, कुठं आला कुठं आला कुठं आला. तर मोबाईलवर माणसं कधी खरं बोलत नाही. हा पुण्यात असला तरी म्हणतो सासवडला आलोय. मी खोटं बोलत आलो 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 8 वाजून 5 मिनिटांनी मंडपामध्ये गेलो. गाडी जशी मंडपाच्या बाहेर थांबली, कार्यकर्ते ओट्यावर बसलेले होते. एका कार्यकर्त्याने पाहिलं आणि तो कार्यकर्ता म्हणतो, ए पांडू, अरे तो बुवा आला. कोण आला? अरे तो बुवा. कोणी यान टिकली मारून जा. अरे तो बुवा आला, बैठक व्यवस्था करा. पांडू म्हणतो, ए खंडू. तो बुवा आला. खंडू म्हणतो, ए धोंडू, बुवा आला. मी ती घंटा विचारलं, का हो म्हणलं, फोन तुम्ही पुन्हा पुन्हा करत होता आणि काम का वेगळी सांगताय? पहिला म्हणतो, मी कसा टाकील, मी या मंडळाचा अध्यक्ष आहे. दुसरा म्हणतो, तो अध्यक्ष तो मी उपाध्यक्ष आहे. तिसरा म्हणला, ही कागदावली आहेत महाराज, आपल्याचा सगळा खजिना आहे, मी खजिनदार आहे, माझा जगाचा मालक. नाथ महाराजांच्या घरी भागवतामध्ये बैठक व्यवस्था करण्याचं काम करतोय. इथं जाऊ दे, पुढे जाऊन सांगेल तुम्हाला. आमची कपडे धुवायला तयार नाहीत. आमची कपडे धुवायला त्या वारीच्या वाटेवर ही पांढरी कपडे घातली ना. आता सकाळी मी कपडे घातले, आमचं पाहुणं म्हणते तुम्ही 8 दिवसाचे घातले राव, सकाळीच घातले. पांढरी कपडे कधी मिळतील सांगता येत नाही महाराज. हा बसा बसा, चोपदार बसा, मला लक्षच नाही. विठाला बरं, पांढरी कपडे घालणारी 2च माणसं आहेत. पांढरी कपडे घालणारे किती आहेत? 2. एक येतो वारकरी, कीर्तनकार वारकरी, आणि दुसरा येतो पुढारी. बरोबर. दुसरा कोण आहे? पुढारी. या दोघांना माझी कळकळीची विनंती आहे, गाड्यावर घाला पांढरी कपडे. गाड्यावर पांढरी कपडे घाला. पांढरा कपडा सोजवळ आहे, पांढरा कपडा शुभ्र आहे, धवल आहे, सोजवळ आहे. पण या कपड्यावर डाग पडू देऊ नका. चहाचा पडला तर निघेल नाना लिंच्या साबणाने, कॉफीचा पडला निघेल, पण एकदा का आमच्यावर जर डाग पडला तर तो कधीच निघणार नाही. पांढरी कपडे अशी वारीच्या टायमाला मी घालतो. आणि मग वारीच्या टायमाला कपडे घालत असताना आपल्यापेक्षा यांची संख्या लई असते दिंडीमध्ये. दिवसभर ऊन वारा पाऊस, पांढरी कपडे संध्याकाळी पार भुत्यात यायगत होत्या. आणि मग याच्यातली कोणाला तरी आमची दया उत्पन्न होती, म्हणले महाराज द्या कपडे धुवून टाकते. म्हणलं नको. महात्मा गांधी म्हणले, ज्याचे कपडे त्यांनी धुवा. अहो द्या, तेवढंच पुण्य. मी म्हणलं खरं? अहो द्या. म्हणलं खरं? बुवांची कपडे धुतल्यावर पुण्य लागेल? आणि म्हणली मग उगाच मागते का? आणि म्हणलं घरी सासू सासऱ्याचे निवडून टाकती, ते काय पुण्य नाही का? पाप. अरे इथं बुवाचे कपडे धुण्यामध्ये आम्ही धन्यता मानतोय, पुण्य मानतोय, आणि घरी सासू सासऱ्याचे कपडे निवडून टाकतोय. अशा कित्येक सुना आहेत महाराज. सांगू अजून एक, जाता जाता काल्याचं कीर्तन जागरचं असलं ना, रात्री मुक्काम झाला की काल्याच्या कीर्तनात कोणातरी माऊलीला आमची दया येते, महाराज या सकाळी चहा प्यायला. हा म्हणलं नको, चहा पिऊन पिऊन लय शुगर झाली. हा बिगर दूध बिगर साखरेचं करते म्हैशी आमच्या घरी. गेलो महाराज मी चहा प्यायला तिच्या घरी. तिचा नवरा बोलवायला, तिने एकच कप चहा आणून माझ्या हातात दिला. मी म्हणलं तुम्ही? नाही म्हणला, मी नाही बिगर साखर घेत, आपल्याला काय शुगर बीपी नाही काय नाही, आपण साखरेचा रिटून आणतो म्हणला. मग म्हणलं यातला अर्धा नको म्हणला, येईल मला. माझा चहा पिऊन झाला 10 मिनिटं झाली तरी चहा आहे ना. मी म्हणलं का तुम्हाला चहा अजून आहे ना? त्याने आवाज दिला, अरे चहा माझा चहा. तिने आतून उत्तर दिलं, सकाळी नाही का डोसला. आता मला एक सांगा, तुम्ही खरं सांगा, खरं बुवांना चहा पाजण्यात पुण्य का नवऱ्याला डोसला म्हणण्यात पुण्य? तुमचं काय मत? तुमचं तुम्ही नाही ना असं म्हणत? हा, काळूबाईची शपथ आहे, पुढल्या पुनवला राहणार नाही. लय आगाऊपणा करू नका महाराज. आमची कपडे धुत नाही, पण या जगाचा मालक नाथ महाराजांच्या घरी वस्त्र गंगा तीरी दूताचे
वस्त्र गंगाती श्रीखंड चंदन उगलो करी वस्त्र गंगा तिरी उतासे वस्त्र गंगा तिरी श्रीखंड चंदन उगळून करी वस्त्र गंगा तिरी धुतासे ओ वस्त्र गंगा तिरी धुतासे नाथांचं पितंबर हरिपंडिताचे कपडे आमच्या गिरजा काकूची पैठणी ती कुणाच्या लग्नातली नेसलीच नाही लग्नात एक साडी 15 घरं फिरते या कपड्यांचा तो धुवायचा आणि भगवंतानी धुतलेल्या कपड्याचा महाराज सुगंध येत होता सुगंध आमची जर पावसाळ्यात कपडे सकाळी धुतली आणि नाही वाळली आणि नाही बाईच्या डोक्यात आलं तशाच गाड्या घातल्या दुसऱ्या दिवशी कोबाट वास पण या कपड्याचा वास याचं कारण कस्तुरी मळवट चंदनाची उटी गोळे बाळकंठी वैजयंती कस्तुरी मळवट चंदनाची कस्तुरी मळवट कस्तुरी मळवट चंदनाची होती कस्तुरी मळवट कंठी वैजयंती रुळे बाळकंठी वैजयंती कस्तुरी मळवट चंदना नाट्यगीत होतं बघा प्रथम तुझं पाहता जीव वेडावला त्याचे स्वर याच्यात मिसळतात महाराज एवढे अधिकारी असणारे नाथ महाराज अभंगामध्ये प्रेम सुखाची अपेक्षा करत आहेत लई ज्ञान आलं म्हणजे प्रेम येईल असं सांगता येत नाही आणि ज्याच्या जीवनात भक्ती आहे त्याच्या जीवनात प्रेम असतच माझे तुकोबारांनी भक्तीबद्दल बोलले ज्याच्याकडे भक्ती आहे त्याच्यामध्ये प्रेम येईल त्याच्यामध्ये ज्ञान येईल त्याच्यामध्ये वैराग येईल पुढे भक्तीने पुढे भक्तीने धरिले हाती पुढे भक्तीला धरिले हाती मागताना वैराग्य धर्म मागे ज्ञान वैराग्य धर्म स्थिर केली आज पडे हो स्थिर केली जियात पळ होती सिद्धांगणे लाविली चालू लावली पंतिका सिद्धावेळी लावली पंतिका सिद्धावेळी लावली पंतिका म्हणू राजा एक देहपुरी त्याच्यातलं प्रमाणे पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती स्थिर केली जियाच पळ होते सिद्धी आणोनी लाविले पंथिका सिद्धी आणोनी लाविले पंथिका मनवोनी आलो या देशा भक्ती प्राधान्य महाराज आणि भक्तीमध्ये प्रेम असावं प्रेम नसेल तर भगवान तिथं जात नाही चला एक रामायणातला दृष्टांत आणि एक भागवतातला दृष्टांत तुमच्या पुढे मांडून जातो त्या रामायणामध्ये बिल्ल समाजात जन्माला आलेली एक मुलगी तिचं नाव आहे शबरी तिचं नाव आहे शबरी आणि शबरीचं लग्न ठरतंय लग्न 2 दिवसावर आलंय आणि मग आपल्याकडे नाही का लग्न ठरलं गडबड असते कोणाला आचारी कोणता पाहायचा कोणाला द्यायचं काय मेनू ठरवायचे
हे चाललेली होती गडबड. सकाळी सकाळी शबरीने आपल्या राजवाड्याच्या मागे जाण्याचा तिला योग आला आणि राजवाड्याच्या माग बरेचसे प्राणी, मुके प्राणी बांधलेले होते महाराज. बोकडं असतील, बकरी असतील, ही सगळी दावणची दावण शबरीने पाहिली आणि दावणची दावण शबरीने पाहिली. राजवाड्यात आली आणि आपल्या बापाला विचारती, बाबा एवढे प्राणी पाठीमाग कशाला आणलेत? बोकड आहेत, बकरी आहेत, कशासाठी आणले ते? तेव्हा सुद्धा बैल खात नव्हते, पण आता बैलही खातात महाराज. म्हणतात मागल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या टायमाला नाना म्हणतात ते दोंड्याच्या खिंडीमध्ये 100 कुत्र्यांची मुटकी गावली होती. बकरी आहेत, बोकडे ती कशाला आणली तुम्ही? तिचा बाप सांगतोय, बाळा उद्या तुझं लग्न आहे, तुझ्या लग्नामध्ये पुढारी येणार. आणि सांगू का महाराज, आठवलं म्हणून सांगतो, एका घरी आम्हाला चहा प्यायला बोलवलं तात्या. बरा मोठा वाडा होता. वाड्यात प्रवेश केला आणि त्या खोरावड्यातल्या कोंबड्यांनी एकच कल्लोळ केला. मोठ्याने का कल्ला केला महाराज त्या कोंबड्याने? मी विचारलं त्या वाड्या मालकाला, म्हणलं का ही का स्वागताला ठेवलेत का? नाही म्हणले महाराज, स्वागताला नाही. आणि मग यांनी आले आले का मोठ्याने आवाज दिला, का वरडायला लागली? ती म्हणली, महाराज आमचं घरी पुढाऱ्याच. आणि पांढऱ्या कपड्यावाली लोक दिसले की कोंबड्यांना वाटतं आज कोणाचा तरी नंबर लागणार म्हणून ओरडतात. तसं बाळा तुझ्या लग्नाला उद्या पुढारी येणार, पै पाहुणे, नातेवाईक, इष्ट मित्र सगळे सोय येणार, भाऊबंद येणार आणि मग यांना मेजवानी द्यावा लागेल ना. मग हे सगळे प्राणी उद्या कापायचेत आणि तुझ्या लग्नातलं जेवण त्यांना द्यायचे. भिल्ल समाजाची होती ना. आजही धनगर समाजात देवकार्य होतच ना, होतं का नाही? आणि आपले तरी काही न, आपण त्याला फक्त नवरदेव म्हणतो. तो गड्यांगणाराला जाऊन नको ते खाऊन येतो. त्याला देव कशाला म्हणायचं? त्याला नवर राक्षस म्हणावा. मांसाहार कोणाचा आहे? कोणाचा आहे? जिभेने पाणी पिणाराचा का ओठाने पाणी पिणाराचा आहे? जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांचा मांसाहार आहे. आम्ही नवरदेव होतो, नको तीच खाऊन येतो. येणे ठरवलं माझं लग्न होणार, सुख मला मिळणार, आनंद मला मिळणार, पण एवढ्या प्राण्यांचा बळी जाणार. आणि जर हा बळी थांबवायचा असेल तर मला लग्न करायचं नाही म्हणून निश्चय केला महाराज. पण राजकन्या आहे, बिल्ल राजाची मुलगी आहे, जायचं कसं? दिवसभर विचार करत होती आणि रात्री 11 वाजता तिच्या डोक्यात विचार आला, काही नाही, प्राण्यांची हत्या थांबवायची असेल तर मला पळून जावं लागेल. मी जर इथं थांबले तर माझं लग्न होईल, या प्राण्यांचा बळी जाईल. आणि मग तिने विचार केला, रात्री 11 वाजता या असणाऱ्या शबरी माता, तिचं वय होतं महाराज 13 वर्षाचं. किती वर्षाचं वय आहे? 13 वर्षाचं. पूर्वीच्या काळात लहानपणी लग्न व्हायची, पूर्वीच्या काळात लहानपणी व्हायची. 13 वर्षाची नवरी असायची, कधी पाळण्याला वाशिंग बांधायची. 15-16 वर्षाचा नवरदेव असायचा. आता नवरी होती 35 वर्षाची आणि नवरदेव होतोय 45 वर्षाचा. आणि शास्त्र तर आमचं असं सांगतं, 60 वर्षानंतर निवृत्त व्हावं, कमरेच्या च्याव्या मुलांच्या ताब्यात द्याव्या. आज जर एखाद्या गाड्याचं 40व्या वर्षी लग्न झालं तर पोरगा हाताखाली यायचा कसा आणि च्याव्या द्यायच्या कशा? चला, शबरी मातेचं 13 वर्षाचं वय. राजवाड्यातनं ती निघालेली. विचार करते, जर चांगल्या रस्त्याने गेले, जर डांबरीने गेले, हायवेने गेले तर माझा पाठलाग केला जाईन आणि मला पकडलं जाईन, मी घावे सापडेल आणि मग मात्र या प्राण्यांचं बळी जाईल. यापेक्षा मी चांगला रस्ता धरणार नाही. त्यांनी जंगल मार्ग धरला महाराज. जंगल मार्गाने जंगलात प्रवेश केला. सकाळी सकाळी राजवाड्यात एकच कल्लोळ उठला. शबरी पळाली, शबरी पळाली, नवरी पळाली, नवरी पळाली, पण कोणा नवरदेवाबरोबर नाही बरं. आजही उद्या साखरपुडा आहे ना, आजच्या रात्री पळून जाते आता. अहो काय काय तर हळदीच्या अंगाने जाते आता. पण शबरी मात्र कोणाही बरोबर पळाले नाही. शबरीच्या मनात एकच की हत्या होऊ नये, हिंसा होऊ नये म्हणून जंगलाचा मार्ग धरला.
दिवसभर शोध घेतला, शबरी सापडली नाही. हिने मजल दर मजल करत करत दिवस उगवल्याबरोबर एका झाडावर जाऊन बसली. महाराज शबरी एका झाडावर जाऊन बसली. रात्री उतरली, श्वापद होती. आता निस्ता बिबट्या मी मोबाईल मध्ये पाहिलं तरी घाबरतोय महाराज. आता रात्री मी सहजपूरला होतो. तात्या आमच्या नाताने फोन केला, बाबा मधल्या पुलावून येऊ नका, तुटलेल्या पुलावून या. म्हणलं का रे? म्हणला बिबट्या आलाय माळ्यात. हिने बिबट्याचा विचार केला नाही, कशाचा विचार केला नाही. रात्री चालू लागली, दिवस जात होते. योगायोगाने एका दिवशी मातंग नावांच्या ऋषीच्या आश्रमापाशी शबरी जाते. पण आश्रम ऋषींचा आहे, इथं आपल्याला प्रवेश मिळेल का नाही मिळेल यासाठी तिने काय केलं, दिवसा झाडावर बसावं, पहाटे 3ला उठावं आणि 3ला उठल्यानंतर त्या आश्रमामध्ये जावं, झाडलोट करावी, सडा संवर्जन करावं आणि मग पुन्हा झाडावर बसावं. असं कित्येक दिवस चाललंय. कामारी 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 होईन, कामारी 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 गोपाळाचे घर रिगे नगे माये, गोपाळाचे घर रिगे नगे माये. कामारी 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 होईन, कामारी 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 आ कामारी गोपाळाचे घर रेगे नगे माये. आणि संतांच्या दारात गेलो, कामारी 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 होईन किंवा कामारी बटीक, सेवेचा सेवक दिनपणे रंक बला तेथे, दिनपणे रंक बला तेथे, बला तेथे. संत समागमे एखादी या परी. या अभंगातलं प्रमाणे महाराज जडा सडा सर्वजण रांगोळी काढायची. ऋषींनी विचारलं, मातंग ऋषींनी काम कोण करतं? शिष्य परिवार म्हणले आम्ही नाही करत. ते सूर्यवंशी होते, उशिरा उठायचे, आम्ही नाही करत. एक दिवशी जागले शमीक ऋषी. पहाटे 3 वाजता बरोबर, पहाटे 3ला ब्रह्मी मुहूर्त म्हटला जातो. शबरी आली, झाडलोट केलं, सडा संवर्जन केलं, रांगोळी काढली. आणि सडा संवर्जन रांगोळी आपलं हिंदू धर्माचं एक प्रतीक आहे महाराज. आजही तुम्ही जर कधी दक्षिण भारतला गेला तर प्रत्येकाच्या दारात जरी सिमेंटचे रस्ते, जरी सिमेंट चांगले तरी पाणी मारलं जातं आणि रांगोळी खडूनी का व्हायना पण ती रांगोळी काढली जाते महाराज. शमीक ती मातंग ऋषी विचारतात, बाळ कोण आहेस तू? घाबरली ती शबरी. माझं नाव शबरी आहे, मी भिल्ल राजाची कन्या आहे. लग्नामध्ये पशु हत्या होऊ नये म्हणून मी पळून आले. मग तू असं लपून काम का करतेस? मला भीती वाटते, मला आत प्रवेश मिळेल का नाही, मला भीती वाटते. त्या मातंग ऋषीने सांगितलं, बाळ तू आजपासून आझाद, या आश्रमामध्ये तू राहायचं. बरेच दिवस निघून गेले आणि आपले मरण देखले मी डोळा. मातंग ऋषींना आपलं मरण दिसलं. काही दिवसाची पाहुणी उरलोय मी. आणि त्या शबरीला आपलं उत्तराधिकारी बनवलं आणि एकच वाक्य सांगितलं, शबरी अशीच सेवा कर, अशीच सेवा कर, असंच प्रेम कर. एक दिवस या जगाचा मालक तुझ्या दारात येईल भेटण्याकरता. एक दिवस. महाराज त्याला तर प्रेम भक्ती म्हणतात. आम्ही देवाकडे जातोय पण देव आमच्याकडे येतो, याला प्रेमाची भक्ती म्हटलं जातं. मातंग ऋषी निघून गेले. शबरी माझे राम येणार आहेत, माझे राम येणार आहेत, माझे राम येणार आहेत म्हणून रोज उठावं, फळं आणावीत, द्रोण भरून फळं आणावीत, बोरं आणावीत. राम आले नाही, तो प्रसाद त्यांचा आहे, मी ग्रहण करणार नाही. तो प्रसाद त्यांचा आहे, मी ग्रहण कर. आणि देवाचं खाऊच नाही बरं का, देवाचं खाऊच नाही. हा गावाचं देवाचं भावाचं खाऊ नये असं शास्त्र सांगतो तुम्हाला. एक जणाचे आंबे पिकले होते, आंबे उतरले, नित्याने आणि वारकरी त्या घरी उतरायचा. आणि वारकऱ्याला त्या आंब्याच्या मालकाने सांगितलं, वारकरी बाबा हे 12 आंबे पांडुरंगाला तेवढे द्या. वारकऱ्यांनी 12 आंबे घेतले, रस्त्याने मजल दर मजल करत चालला.
पण एक दिवशी वारकऱ्याला जेवण मिळलं नाही म्हणून 12तला एक आंबा त्या वारकऱ्यांनी खाल्ला. एक आंबा 12तला वारकऱ्यांनी खाल्ला आणि 11 आंबे पांडुरंगाच्या पायावर समर्पित केले. आणि मग तो पांडुरंग परमात्मा ज्याने आंबे दिले होते त्याच्या स्वप्नात गेला. म्हणले बाळा, अरे तुम्हाला आंबे पाठवले, किती पाठवले होते? तो म्हणे 12 पाठवले होते. नाही म्हणे, माझ्याकडे 11च आले, माझ्याकडे एकच आला, 11 आंबे माझ्याकडे आले नाही. ती म्हणजे कशी काय? वारकऱ्याकडे दिलते. पांडुरंग परमात्मा सांगतो, वारकऱ्यांनी खाल्लं त्योच मला मिळाला. 11 आंबे गुरुवानी दडप केले महाराज. हिने द्रोण आणावा, माझ्या देवाचा प्रसाद हे द्रोण तसाच ठेवावा. महाराज एक नाही, अर्धा नाही, 80,000 वर्ष शबरीने प्रतीक्षा केली. त्या द्रोणाचा पर्वत झाला. काय झाला? पर्वत झाला. आणि तो पर्वत महाराज सांगून जातो, सीतामातेचं हरण रावणाने केलं. आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामातेचा शोध घेत असताना त्या किष्किंधा नगरीमध्ये हनुमंतरायाची गाठ झाली आणि पुढे शोध चालू झाला. आणि जिथं आज कार्तिक स्वामींचं मंदिर आहे केरळमध्ये, त्याला शबरीमाला असं म्हटलं जातं. का? कारण शबरी मातेने या पर्वतावर, या ठिकाणी प्रभू रामचंद्राला बोरं खाऊ घातलेली होती. आजही ते प्रसिद्ध ठिकाण केरळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र सीतामातेचा शोध घेत चाललेले. आणि योग असा झाला, शबरीचं वाट पाहणं चालू होतं, प्रतीक्षेला फळ आलेलं होतं. आणि शबरी मातेच्या साठी जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया को पावन, आएगे रघुराय मैं तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया को पावन. प्रभू रामचंद्राचं आगमन होतं. आइए प्रभू, आइए प्रभू, आइए प्रभू, विराजे प्रभू, बैठे प्रभू. शबरी मातेचा आनंद गगनात मावेना. प्रभूंचं आगमन लक्ष्मणासहित शबरीच्या आश्रमामध्ये त्या होतंय. शबरी मातेने आपलं डोकं प्रभूंच्या पायावर ठेवलं. डोळ्यातल्या अश्रूने प्रभूंचा अभिषेक झाला. महाराज, पाद्य पूजा त्याला म्हटली जाते. ती पाद्य पूजा झाली. शबरी मातेचं जीवन कृतार्थ झालं. कारण प्रेम भक्ती होती, वात्सल्याची भक्ती होती, प्रेमाची भक्ती होती. प्रभू रामचंद्र तिच्या आश्रमात येतात. शबरीला प्रभू म्हणतात, माते भूक लागली ग मला. शबरीने द्रोण घेऊन आली. पण प्रत्येक बोर उष्ट होतं महाराज, प्रत्येक बोर उष्ट होतं. कारण शबरी मातेचं हे ध्येय होतं, आंबट देवाला द्यायचं नाही, गोडच बोर देवाला द्यायचं. म्हणून बोर चाखायची, गोड असेल ते द्रोणात टाकायची आणि आंबट असेल ते खायची. आम्ही सत्यनारायणाची पूजा करतो. चांगल्या खारका आमच्या सोटावड्याला आणि किडक्या खारका बामणाच्या पूजेला. कसा सत्यनारायण प्रसन्न होईल बाबा तुम्हाला. शबरीची ती बोरं पाहिली. लक्ष्मणला प्रभू सांगतात, लक्ष्मणा हे लक्ष्मण म्हणतो, त्यांनी तिच्या शरीराकडं पाहिलं, दाताकडं पाहिलं, केसाकडं पाहिलं. तिने कधी कोलगेट लावली नव्हती. लक्ष्मण म्हणला, हिची उष्टी बोरं मी नाहीच खाणार. आणि नाहीच खाल्लं. प्रभू रामचंद्राने सांगितलं, लक्ष्मणा हिचीच उष्टी बोरं मी तुला चारणार, हिचीच उष्टी बोरं तुला चारणार. आणि ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागते, सुसेन नावाचा वैद्य येतोय, माझ्या दवाखान्यात त्याला औषध नाही, याला जर वाचवायचं असेल तर दिवस उगवायच्यात द्रोणागिरीतली संजीवनी आणावं लागेल. द्रोणागिरी जो द्रोणागिरी जो लक्ष्मण वाचविला ऐसा मारुती, ऐसा मारुती लक्ष्मण वाचविला ऐसा मारुती.
त्याच्या इंद्रजिताची शक्ती लक्ष्मणाला लागते. सुसेन नावाचा वैद्य सांगतोय याला द्रोणागिरी आणल्या तरच हा वाचेल, नाही तर लक्ष्मण वाचणार नाही. हनुमंताने उड्डाण केलं, द्रोणागिरी घेऊन आला. महाराज सांगू जाता जाता भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराज सांगतात, हा जो द्रोणागिरी आणला ना हनुमंतरायांनी, तोच द्रोणागिरी म्हणजे शबरीची बोर होती. तो द्रोणागिरी शबरीची बोर होती. चांगला असताना खाल्लं नाही, पण शक्ती लागल्यावर मात्र तेच बोर खाल्लं आणि लक्ष्मण वाचला. हे माझ्या भावार्थ रामायण मध्ये एकनाथ महाराजांना माहीत होतं. आणि म्हणून भक्ती प्रेमाची स्वतःच्या अपेक्षा अभंगाच्या भक्ती प्रेमाविना, भक्ती प्रेमाविना, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. आवाज द्या. हो भक्ती प्रेमाविना, भक्ती प्रेमाविना, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना, भक्ती प्रेमाविना, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना, भक्ती प्रेमाविना, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना, भक्ती प्रेमाविना, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य देवा दया माझी. अभिमान नित्य देवा दया माझी. प्रेम सुखे दे, प्रेम सुख दे. मैंने सीखी गई प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवत माझी. अभिमान नित्य नवत माझी. अभिमान नित्य नवत दयावाई, दयावाई, दयावाई. क्या बात आहे. टाळी वाजवा, टाळी वाजवा सोमटकर महाराजांच्यासाठी. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. माझ्या नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणामध्ये शबरी मातेचं अतिशय गोड वर्णन आलं महाराज. 297 अध्याय कशामध्ये? भावार्थ रामायणामध्ये. अद्भुत रसाचं वर्णन आहे, हास्य रसाचं वर्णन आहे, शृंगार रसाचं वर्णन आहे. अनेक वर्णनं त्या भावार्थ रामायणात आली. आणि ते भावार्थ रामायण लिहित असताना शबरीचं भक्तिप्रेम पाहिलं. एवढं ऐश्वर्य टाकून भगवान परमात्मा शबरीच्या एवढा मोठा असुरवंशातला राजा शबरीच्या आश्रमामध्ये जातोय. फक्त एक तत्व प्रभू रामचंद्रांनी पाळलं महाराज. वनवासाच्या काळात कोणा राजाच्या राजवाड्यात गेले नाही. कोणा वनवासाच्या काळामध्ये कोणा राजाच्या राजवाड्यात गेले नाही. कोणा राजाच्या घरी पंचपक्वान्न खाल्लं नाही. पण माझ्या शबरीच्या आश्रमाला गेल्याशिवाय राहिले नाहीत. हे भक्तीचं प्रेम आहे. विठाला विठाला. त्याची अपेक्षा नाथ महाराज करतात. आता एक श्रीमद भागवतामधलं उदाहरण तुमच्या पुढे मांडू. कौरव पांडवांचं युद्ध ठरलं महाराज. युद्धामध्ये 7 अक्षौहिणी सैनिक पांडवांच्याकडे आणि 11 अक्षौहिणी सैन्य कौरवांच्याकडे. हो, बरं झालं त्यावेळेस हे मसनी नव्हत्या, मत नव्हती.
नाही तर काय पांडव विजयी होतात महाराज, कारण 4 अक्षणी सैन्य जास्त आहे. बरं 56 कोटी यादव सुद्धा दुर्योधनाच्या बाजूने आहेत. ज्यावेळेस कृष्ण परमात्म्याला मदत मागण्याकरता दोघही जात आहेत, अर्जुनही जातोय, सख्य भक्ती आणि दुष्ट शक्तीमध्ये गुरफटतो भगवान असं म्हटलं जातं. अर्जुनही जातोय आणि दुर्योधनही जातोय. भगवंत चतुरे चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, गुंडना भरण्याची खाणी, मुकुट सगळा चतुरा तो शिरोमणी, बोला दोघही जातात मदत मागायची. पण दुर्योधन अहंकारी, भगवंतानी झोपण्याचं रूप सोंग घेतलं. देव कधी झोपतच नाही महाराज, आणि देव झोपला तर आपण कधी वाचायचोच नाही. मी राजा आहे, याच्या पायाशी नाही बसणार. उशाला बसलो. अर्जुन जरा लेट आला, पण अर्जुन पायाजवळ बसला. अर्जुन आल्याचं माहिती आणि दुर्योधन आल्याचं या बाबाला माहिती, कारण देव चतुर दानवने अंतर वर्ततसे. मोठ्याने आळोख पिळोक दिलं, जांभळी दिली, आणि भगवान उठले आणि बोलले, अर्जुना कधी आला? हा म्हणतोय पहिला मी आलोय. तो मागून आलाय. देव म्हणला पण त्याला मी पाहिलाय, त्याला मी पाहिलाय. बर ठीक आहे, काय काम? युद्ध आहे आमचं, मदत मागायला आलोय. देवानी 8 मांडली. 56 कोटी यादव एका बाजूला आणि मी एकटा एका बाजूला. पुन्हा माझी एक ही प्रतिज्ञा आहे, या युद्धामध्ये मी कुठलं शस्त्र धारण करणार नाही. हवं तर सारथ्य करील, गाडी चालवीन, पण शस्त्र धारण करणार नाही. बोला कुणाला काय हवं? कुणाला काय हवं? दुर्योधन म्हणला, याला कशाला बिनकामाच्याला घ्यायचं? 56 कोटी मला. अर्जुन मान्य आहे तुला? अर्जुन म्हणला मान्य. तू एकटा असला तरी बास. इथे एक मन येते महाराज, अरे माखन तो लेके गया दुर्योधन, माखन तो लेके गया दुर्योधन. अर्जुन म्हणतो माखन घेऊन जाऊ दे, पण माखन चोर तर माझ्याजवळ आहे ना. माखन चोर माझ्याजवळ आहे. आणि मग ते युद्ध ठरतंय. युद्ध ठरलं पण पुन्हा युद्ध होऊ नये म्हणून भगवान परमात्मा प्रतिज्ञा करतायत. आता नाही का कुठली बिनविरोध करायची, कुठली बिनविरोध करायची, त्यांचं जसं चालतं ना तसं युद्ध होऊ नये म्हणून यांनी प्रयत्न केलं. आणि शिष्टाई करता उद्धवजीला बरोबर घेतलंय. कारण भगवान कृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये उद्धव जसा अर्जुन प्राणप्रिय तसा उद्धव सुद्धा प्राणप्रिय. अर्जुनाला गीता सांगितली धर्मयुद्धाच्या वेळेस, आणि उद्धवाला भागवत सांगितलं निजधामाला जाताना. उद्धवाला बरोबर घेतलंय. भगवान परमात्म्याचा सारथी त्याचं नाव दारुक आहे. भगवान परमात्म्याचा सारथी त्याचं नाव दारुक आहे. आणि दारुकाला रथ झुंपाय लावला आणि रथ दुर्योधनाच्या घरी जातोय. माहिती होतं दुर्योधनाला देव येणार होतं महाराज दुष्टबुद्धीचं, पण देव येणार ही त्याला कळलं. आणि मग पंचपक्वान्नाचं जेवण केलं. मी कशाला कमी सांगू, गावरान तुपात जिलबी तळली होती. वचनम किम दरिद्रता. आपल्याला काय करायची, भले ठिरी फंड मध्ये का असाना, पण मी गावरान मध्ये सांगतो. जेवण तयार आहे. बरोबर 11 वाजता भगवान परमात्म्याचा रथ दुर्योधनाच्या वाड्यासमोर उभा राहिला. उद्धव आणि आता तू सारथी बाहेरच राहतो महाराज. मोठ्या लोकांचे ड्रायव्हर गाडीतनं उतरत नाही, ते आत गाडीतच. तसा कृष्णाचा सारथी रथातनं उतरला नाही. उद्धव आणि कृष्ण परमात्मा उतरले आणि दुर्योधनाच्या वाड्यामध्ये पोहोचले. हे कृष्णा, हे कृष्णा. कारण अर्जुनाचा तो
सक्का मेवणा आहे, पण माझाही मेवणाच आहे ना. दुर्योधन अर्जुनाचा सक्का चुलत भावी आहे. बसाय दिलं. भगवान म्हणतात दुर्योधना आम्ही कशाला आलोय ते तर ऐक रे आमचं दोन शब्द. काय कशाला आलाय? अरे युद्ध होऊ नये. तुम्ही दोघं सख्या दोन भावांची तुम्ही 100 जण ते 5 जण त्यांचं अर्ध राज्य त्यांना देऊन टाका. दुर्योधन म्हणतोय कृष्णा आमच्या भावकीचा प्रश्न आहे. पाहुण्या रावळ्यांनी मधी पडायचं काम नाही. आपणही कधी कधी पाहुण्या विक्री येतोच ना. आमचं आम्ही बघू सुटा. कृष्ण परमात्मा म्हणतो अर्ध नाही तर कडे 5 द्या. 5 जणांना 5 राज्य द्या. पुरंदर मधली द्या बरं का विमानतळाची. तो म्हणला सुईच्या आग्राव बसेल एवढीही जागा देणार नाही. आलाय ना जीवन जा जीवन जा. आलाय जीवन जा. भगवान म्हणतात तुझे इथं मी जेवायला आलो नाही. उद्धवजी चलो उद्धवजी चल विदुरा घरी जाने. उद्धवजी चल विदुरा घरी जाने. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरी की बेला सुताची चावल शबरीचे बेला उद्धवजी के चावल. रुचि रुचि भोजन देवोजे चल विदुरा घर जाने. देवोजे चल विदुरा घर चल विदुरा घर चल विदुरा घर जा. चलो विदुरा घर जा. शबरी की बीरी सुदाम जी के चावल रुचि रुचि भोग लगावे. उद्धव जी चलो विदुरा घर जा. तुम्हाला सांगू जाता जाता सज्जना घरचे अन्न बळेचे घ्यावे मागून आणि दुर्जनाचे मिष्टान्न शिवू नये त्याचे महाराज. आमचा एक जोडीदार आहे महाराज मोठीच्याच घरी चहा पितो. गरीबाच्या घरी पित नाही. तो पित नाही गरीबाच्या घरी आवलाद. अरे दुर्जनाचं दुष्टान्न खाल्लं तर विचार दुष्ट येतात महाराज. आठवलं म्हणून सांगतो. एका चोराने चोऱ्या केल्या 12 वर्ष आणि बायकोला सांगितलं अजून चोऱ्या करायला मी सक्षम आहे पण सत्यनारायणाची पूजा कर आणि काकाला जेवाय बोलव. दक्षिणा दे आपलं काम चांगलं होईल. तिने काकाला बोलावलं. 80 वर्षाचा काकाला पूजा केली. जेवायला दक्षिणाही बरं. जेवायला ताटात वाट्या चांदीच्या होत्या. ताटही चांदीचं. जेवता जेवता काकाच्या डोक्यात आलं 4 वाटेत एखादी वाटी कोट्टात टाकली तिला काय कळायची. उचलली ताटीन वाटीन कोट्टात टाकली. गोरी गेलं दक्षिणा घेऊन. 5 वाजता काकाच्या लक्षात आला अरे अरे 80 वर्षाचा प्रवास झाला कधी चोरी केली नाही. आज वाटी चोरायची का बुद्धी झाली. वाटी घेतली त्या चोराच्या घरी आला. ओ बाई ही वाटी चुकून कोटाच्या खिशात आलती. ही वाटी धरा. ती बाई म्हणली न्या मस माय दळेत आमच्याकडे. हो पण 1.5 लाख रुपये किलो चांदी आहे न्या. काका म्हणतात पण तुम्ही एवढे उदार झाला तुमच्या नवऱ्याचं काम काय हो. बाई म्हणली आमचा नवरा चोऱ्याच करतो. काका म्हणला तरीच मला चोराचं अन्न खाल्लं. चोरी करण्याची बुद्धी प्राप्त. उद्धवजी चलो विदुरा घर जा. आणि सांगू गरीबाची घोंगडी बरे. गरीबाची घोंगडी बरे. गरीबाची घोंगडी बरे. उद्धवा चला जाऊ विदुरा घरी. चला जाऊ विदुरा घरी. गरीबाची घोंगडी बरे. गरीबाची गरीबाची
गरिबाची घोंगडी बरी, गरिबाची घोंगडी बरी, उद्धवा चला जाऊ विदुरा घरी, गरिबाची घोंगडी बरी, चला उद्धवा, याच्याकडे आपल्याला आपल्याबद्दल प्रेम नाही, चला जाऊ विदुरा घरी. दारुक नावाचा सारथी म्हणतोय काय आमचा मालक याडा आहे, जेवणाचा टाइम झालाय, काही दुर्काकाच्या घरी मिळेल, गावरान तुपातली जिलबी सोडली, पण जावं लागलं. महाराज काय खाल्लं, दासीपुत्र काण्या विदुराच्या त्याच्या घरी पुत्र कन्या विदुराच्या दैत्या विदुर काकाच्या घरी उद्धव भगवान कृष्ण परमात्मा दारुक जी जात आहेत. उद्धवाची पत्नी तिचं नाव आहे सुलभा. तिचं काय नाव आहे सुलभा. ही आंघोळीला बसली होती. महाराज कशाला बसली होती, आंघोळीला. बरं काका मस यांच्याच कोळातला, पण दुष्टाचं काय घ्यायचं नाही. तिला साडीच नव्हती, एकच साडी होती. महाराज नानी तिला एकच साडी होती, तीच फेडायची, तीच धुवायची, ती नेसायची. आपल्याकडे काय कपाट नव्हतं भरलं, आणि कपाट भरलं तरी हा ना की मला साडी म्हणता है का नाही. एकच साडी, अंगावली साडी काढलेली होती, धुवून वाळाय टाकली होती. भगवान कृष्ण परमात्मा विदुर काकाच्या घरी आला. बाथरूम नव्हतं, मुरी होती. मुरीला बी नव्हती दुरी. त्या दगडाच्या मोरीतनं या आंघोळ करताना कृष्ण परमात्म्याने पाहिलं तिला, आणि तिने कृष्ण परमात्म्याला पाहिलं. महाराज पाहताच तुझं पाहता विठ्ठला देह भाव हारप, डोळे भरून भगवंताला पाहिलं. आंघोळ केली तशीच आतमध्ये गेली. भान राहिलं नाही महाराज प्रेमामध्ये, प्रेम सुखामध्ये त्या सुलभेला भान राहिलं नाही. आतमध्ये गेली, केळाचा घड आणला, केळी सोलायची आणि केळी ती खायची आणि कातडी याला द्यायची. केळी ती खायची आणि कातडी याला द्यायची. काका म्हणतात ए अगं भानावी ये, सुलभे भानावी ये. भानाव आली आणि मग मात्र तिचं पापली लुगडं निसली, साडी नेसली आणि मग मात्र केळी त्याला द्यायची, कातडी ही खायची. देव म्हणतो मगाशी कातड्यात जी प्रेम होतं ते आता केळाच्या गाभ्यामध्ये प्रेम नाही. हाच विचार अभंगाच्या दुसऱ्या प्रेम सूत्र प्रेम सुख प्रेम सुख प्रेम सुख सुख दे, प्रेम 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 सुख दे.
गोपाल अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की गोपाल गोपाल हा 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 गोपाल क्या बात आहे. वाजवा एकदा टाळी वाजवा, थंडी पडेल. थंडी गेलीच मला 2 दिवस झालं. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. रांडवेने जीवी शृंगार पै केला, प्रेमा विन झाला ज्ञानी तैसा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. एका जनार्दनी प्रेमाती गोड, एका जनार्दनी प्रेमाती गोड. अनुभवे सुरवाड जाणतील, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली धनराज, ज्ञानेश्वर माऊली धनराज. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. 2 चरण आहेत बाकी नाना, पण घड्याळ पुढं पळते, वेळेचं बंधन आहे. आणि सुरुवातीला मी बोललो कोणाचा 7 बाऱ्यावर अतिक्रमण करायला नको. तुमची जेवणाची वेळ झाली आणि महाराज जेवणाची वेळ झाली की काहीच गोड लागत नाही. हा, पण जेवण मापात जेवा गड्या. कारण माझे तुकोबरा एक संदेश देतात, युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार. नसावी बासर निद्रा बहु भाषण. जास्त बडबड करू नका, जास्त झोप घेऊ नका, जास्त ही सुद्धा करू नका. आणि जेवण सुद्धा मर्यादित जेवा. पण जेवताना लोक मागं पुढं पाहत नाही. एक पितृ पंधरवड्यात 1 जणांनी 4 जण बोलावली जेवायला. किती जण? 4 जण, कमीत कमी 4 घालावीत. हा, आजा पंजा बाप आणि एखादं वेगळा, असं 4 पितृ घालावेत. पहिली आपली पित्र 100 लोक असायची पित्राला, अखेत असायची. कमीत कमी 3, कमीत कमी 4. 1 जणांनी 3 लोक बोलावली. घरी बायकोला सांगितलं पुरणपोळी कर. तिने विचारलं किती लोक आहेत, तो म्हणला 3च लोक आहेत. तिने 1 किलो डाळ शिजाय घातली. आता 1 किलो मध्ये कमीत कमी 10 लोक तर जेवाय पाहिजेत ना. ही गडी जेवायला आली. आता गांजे पिऊन आलते का काय मला माहित नाही, पण भात संपला, पोळ्या संपल्या, गुळवणी संपलं, कुरडी पापडी काही राहिलं नाही, बज सुद्धा राहिलं नाही. जेवलेन गडी बाहेर गेले. आता टोपल्यात काय नाही, लिकर जेवायची. बाईचं तळपायाची आग मसाला गेली, दाना भांडी 5-6 पडली. आणि बारक्या पोराला इकडे बोल, म्हणजे इकडे जातो या बापाला सांग. म्हणलं काय? पुढल्या वर्षी पित्र बदलून टाका. ती पोरगा आलं, म्हणला दादा आई म्हणती पुढल्या वर्षी पित्र बदलायची. मला काय रे बाळा काय झालं? आई म्हणली इतकी खदाड पित्र आपल्याला नको. म्हणजे जेव्हा जेवणही मापात जेव्हा. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार. चांगल्याच्या संगतीमध्ये जा, चांगल्या संस्कारामध्ये वाढा. आणि तुम्ही तुमचे आपल्या मुलाबाळांचे संस्कार द्या. पैसे किती कमवले याच्यापेक्षा संस्कार किती दिली याला महत्व आहे. संस्कार फार महत्वाचे आहेत महाराज, फार महत्वाचे आहेत. सांगतो आठवलं म्हणून. एका राजाने घोडा विकत घेतला आणि घोड्यावर फेरपटका मारीत निघाला. पण एका आंधळ्याने घोडा पाहिला. आंधळ होतं ती, पण काही लोकांना ज्ञान असतं. आंधळ्याने त्या घोड्याकडे पाहिला. म्हणला काय घोडा आणलाय? ती पाण्यात गेल्यावर बसतो. आता घोडा कधी बसतो का महाराज? घोडा कधी बसतो का? अरे म्हणले काय बोलतो? राजाने घोडा विकत घेतलाय. म्हणला काय घेतला असला? पाण्यात गेल्यावर तो बसल. म्हणजे असं का आंधळ बोलते? ज्याचा घोडा होता त्याला बोलवलं. का रे म्हणले? हा आंधळ काय सांगतोय? घोडा पाण्यात गेल्यावर बसतो. तो म्हणला त्याचं खरंय. अरे पण घोडा कधी बसतो का? तो म्हणला बसतो आमचा घोडा. पण कसा बसेल? नाही म्हणला त्याची आई मिली, मी त्याला म्हशीला पाजलं होतं. जसं दूध तसे संस्कार आहेत. तसं मुलाबाळांचे संस्कार टाकण्याचं काम करा.
योग्य ते आता मागुता येईल फेरा हे तो न घडे या नगरा म्हणे तुके या बंधू रामधरान ओळखी तरी नाही जा रागा. आपल्या जीवनाची वाटचाल चांगल्या प्रमाणे करा. लोक फक्त म्हणतात माणसं सुधारली सुधारली सुधारली. कशा सुधारली मला अजून कळलं नाही. ज्यावेळेस आमचं प्रवचन होतं आणि कोणाला तरी आमचा सन्मान करायला बोलावत्यात आणि बोलावले रात्री दुपारी सुद्धा महाराज जे प्राध्यापक आला होता प्राचार्य आलता. प्राचार्य बुक्का लावायला त्याने असाच अंगठ्याने बुक्का धरला. अंगठ्याने बुक्का लावतात का अहो ती मग ती बुक्का लावत असताना शाल घालत असताना 3 बोटांनी बाळूमामाचा चांगभले करतात. कसे सुधारला तुम्ही? चांगल्या मार्गाचा प्रवास करा. जाता जाता मला सूचना होती लई तर लई 9:15 पण मी 9:15 पर्यंत बी जाणार नाही नाना. तुमच्या आज्ञेचं पालन केल्याशिवाय राहणार नाही. लहान लहान मुलं आहेत लहान लहान लेकरं आहेत त्यांना जेवणाचा प्रसाद हा आता अन्न नाही हा पंगत नाही हा पांडुरंगाचा प्रसाद आहे. कारण मंदिरात केला तर तो प्रसाद आहे कार्यालयात केलं तर ते जेवण आहे आणि घरी केलं तर ते स्नेहभोजन आहे. हा मंदिरातला प्रसाद सगळ्यांना मिळावा. कारण हे प्रसादाची वाट घ्यावे दोन्ही हातात शेष घेऊन जाईल तुमची झाली या भोजन म्हणून प्रसाद आहे. या प्रसादाचं सेवन सर्वांना मिळावं याकरता जास्त बोलणं उचित ठरत नाही. पुनश्च एकदा या ठिकाणी मला या सेवेसाठी निमंत्रित केलं. खरं तर ज्यांनी माझ्याबरोबर 4 धाम यात्रा केल्या आदरणीय तात्या आणि माझ्यावर अतिशय पहिल्यापासून प्रेम करायचे गुरुजी. ज्या काळात मी या गावच्या सप्ताहाचं नियोजन करायला यायचो त्या काळापासून गुरुजींनी अतिशय माझ्यावर प्रेम केलं. या ठिकाणी देवरामजी गुरुजी आणि भीमाजी भागोजी कुंभारकर आणि माझ्याबरोबर 4 धाम यात्रा करून आमच्या दिंडीमध्ये चालतायत त्या संजयबाई कुंभारकर या 3 लोकांनी आज माझं सौजन्य दिलं. महाराज ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी ना टाळी. आता त्यांचं पाकिट खिशात घालायचं त्यांचं उद्या व्हायला नको का? पण एकदा या 3ही सौजन्यदात्यांना धन्यवाद देतो. चालू असलेला उत्सव हा लवकरच सुवर्ण महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करू यासाठी तुम्हाला आयु आरोग्य ऐश्वर्याची प्राप्ती पंढरीच्या पांडुरंगाने सोपान देवानी द्यावी ही सोपान देवाकडे पांडुरंगाकडे प्रार्थना करतो. या कीर्तनरूपी सेवेसाठी अतिशय गोड अतिशय गान सुंदर असं माझे मित्र गजानन महाराज सोमटकर आणि माझे दुसरे मित्र प्रद्युम्न महाराज रसाळ बाकीच्या मंडळींनी साथ दिली. महाराज हा एक एकावन्न बळी रे या दोघांच्या करता एकदा टाळे वाजवा. आणि ज्यांनी अतिशय मनापासून महाराज मृदुंग हृदयापासून वाजवलं पाहिजे प्रेमाने वाजवलं पाहिजे आमचे ओम महाराज दोडके यांच्या करता एकदा टाळे वाजवा. मला तात्यांचा अभिमान वाटतो. तात्या भाषणात कधी अभंग म्हणत नाही अभंग कधी म्हणत नाही पण तुम्हाला पाहिजे तो स्वर देण्याची ताकद काय परमात्म्याने तात्या तुम्हाला देणगी दिली असेल. भजन नाही म्हणत पण भजन म्हणणाऱ्याला पोषक पेटी वाजवण्याचं काम तुम्ही करता. तुम्हालाही धन्यवाद देतो. अतिशय उत्तम साऊंड सर्व्हिस महाराज हा लय गोड. आता माझा थोडा आवाज बसलाय काय करणार महाराज. काकडा 6 महिना केला रोजची कीर्तन मध्ये दाव्याची प्रवचन आणि खाण्याला तरी आम्हाला काय घे का महाराज आईस्क्रीम खाते काय बी खाते काय बाहेर गेले ती वासनाच वडाळे ना नको वाटतं बघ आईस्क्रीम खायला कसा बसल पण ती वासना नीती ना खा 2 कोण कोडक बापाच्या घरचं आहे खा फुकाटच. चला तुम्हालाही धन्यवाद. माझ्या बरोबर माय बोली चॅनल यांना मी घेऊन आलो त्यांनाही धन्यवाद. त्यांनी सुंदर या ठिकाणी शूटिंग केलेली त्यांनाही धन्यवाद. आणि सगळ्यात जास्त धन्यवाद द्यायचं तात्या माझी कांद्याची खुरपणी चालली. मी काही नसता कीर्तनकार संन्यासी बुवा नाही संसारी बुवा आहे. कांद्याची खुरपणी चालली गाडी घेऊन पोरग बाया घेऊन गेले तर पहिला आणि मग मला येण्याची फार अडचण होती. पण आमच्या गावचे सोसायटीचे चेअरमन महाराज कासुर्डी फाट्यावाला तर त्यांचं एवढं मोठं वैभव आहे. पण जर मी म्हणलं ना काका आपल्याला पंढरपूरला जायचे काका आपल्याला आळंदीला जायचे सगळी कामं बाजूला ठेवणार आणि माझ्याबरोबर मी म्हणलं माझी गाडी नेऊ नाही म्हणले माझी गाडी नाही का स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकून मला इथपर्यंत आणण्याचं ज्यांनी काम केलं ते माझे मित्र माझे मेवणे आदरणीय काकासाहेब आखाडे चेअरमन कासुर्डी त्यांनाही धन्यवाद. त्यांच्याबरोबर आलेले या गावचे पाहुणे आदरणीय दत्तात्रय भोंडवे यांनाही धन्यवाद. कीर्तन मंडपात सगळेचे सगळे जे जमलेले देव थोड्या वेळाने मंडपात पुन्हा येणारे जेवायला महादेव त्यांनाही धन्यवाद. कीर्तन रूपी मंडपात आलेल्या रुक्मिणी माता देवी त्यांनाही धन्यवाद. जाता जाता चांगल्या मार्गाचा प्रवास करा. आयुष्याचं साधन पुन्हा नाही.